तू आता फोन चालूच ठेव, होल्ड कर. हा आता बघ. हा अरे निघतोच आहे मी. तू आता अचानक फोन करतोस ना, कळतच नाही मला काय करायचं. हा निघतोच आहे. हा सौमित्र, कुणाचा फोन आहे? अगं माझा अमेरिकेचा एक मित्र आहे, कुणाल नावाचा. कुणाल नावाचा माझा अमेरिकेचा मित्र आहे. त्याने फोन केलाय मला आता. तर त्याला भेटायला जातोय. मग ए सॅमी, चालू दे तुझं. मला ना जाम मजा येते. म्हणजे मी ना हे असं काहीतरी पहिल्यांदाच करते ना. बॅग घेऊन कशाला चाललास भेटायला? हा अगं काय झालं, माझा मित्र आता अमेरिकेवरून आलाय. तर तिथे एअरपोर्ट जवळ ते हॉटेल आहे ना, तिथे थांबलाय. तर लगेज मधून अगं त्याची बॅग आलीच नाही. तो आला पण त्याची बॅगच आली नाही. तर आता बिचाऱ्याकडे कपडे नाहीत ना, तर हे माझे कपडे जरा देतो त्याला. तात्पुरती काहीतरी सोय तर करायला पाहिजे ना बिचाऱ्याची. तर जाऊ ना, मी येतो पटकन. बाय. हा मी येतो. तू काय काळजी करू नको, मी त्याला बॅग बिग देतो आणि येतो. आता थोड्या गप्पा होतील एवढा. तर तू काय वाट नको बघूस माझी. हा तू जेवून घे, मी जेवायला नाहीये. आणि झोपून जा. हा वाट बघ, म्हणजे वाट नको बघूस माझी. मी येईन. चल तू दार लावून घे. बाय बाय राधा. बाय 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 बाय. हॅलो. चला सुटलो बाबा. आता इतकं बरं वाटतंय ना मला. आता कधी एकदा जाऊन शनायाला भेटतो असं झालंय. शनाया का तिकडे, प्लीज दे ना तिला फोन. अच्छा देऊ का? अहो ऐका ना शनाया, तुमचा आवाज असं म्हणतात घुमतोय हो. ऐक ना, मी येतोय तुला भेटायला. आता आपल्याला पळून जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही शनाया. या हो लवकर. तुम्हाला पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाहीये. मला पण ग खरंच चैन पडत नाहीये. कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय. काही मिनिट लगेच पोचतो. डोळे मीट, आलोच मी. या हळू या. ट्रॅफिक बघावरती. बाय शनाया, बाय. जोक. किती छान खोटं बोलतोस रे तू. असं नाही करू. हा असं दुसऱ्याला फसवणं बरं नाही. बास आता. काही प्रॉब्लेम नाहीये. हे लोक माहितीये ना कसे प्लॅन करतात आपल्या विरुद्ध. अरे लोक तर मारामाऱ्या करतात, एकमेकांचा जीव घेतात. त्यापेक्षा आपण गमतीने लढतोय त्यांच्याशी, किती चांगली गोष्ट आहे. गमतीने एखाद्याला त्रास देण्यात काही प्रॉब्लेम नसतो ग. दादा तुला कुठे समजावत बसू. मला पळून जायचंय आता, वेळ नाही माझ्याकडे. धोका द्यायचा आहे तुला. म्हणजे पळायचंय ग. तू ये तुझ्या गुरुनाथ बरोबर. आपण फक्त चहा पितोय. आपण काही ऑर्डर नाही दिली आहे. काही ऑर्डर द्यायची आहे का? आनंद सर, आपण काय इथे जेवायला आलोय का? आपण कशासाठी आलोय इथे? हा मिशन साठी आलोय ना महत्वाच्या. मिशन? कुठला मिशन? हे असेच खूप विसरतात ना. असं काय करता आनंद सर? मिशन शनाया आणि सौमित्र. हो ना? नाही इट्स ओके जेनी. आमच्या मित्राला मी आज नाही ओळखत आहे ना. कॉलेज पासून त्यांचा हा विसर भोळेपणा मला माहितीये. त्यामुळे आठवेल तुलाही आठवेल. आठवलं. आपण केव्हापासून इथेच बसलोय? नक्की आजच भेटायचं होतं ना? हो आजच ठरलंय. एक हा बोल माया. गुरु आम्ही दोघी निघालोय. हा व्हेरी गुड. आणि सौमित्र? तोही ऑन द वेच आहे. सुपर. अरे तू कुठे आहेस? मी जवळच आहे. तू एक काम कर, मला तू त्या हॉटेलचा ऍड्रेस आणि म्हणजे लोकेशन वगैरे पाठव. मी पोहोचतोच लवकर. ओके, मी तुला लगेच सेंड करते. पोहोच तिकडे. ओके. हा थँक्यू. बाय बाय. चला आपल्याला निघायला हवं. कुठे? अरे काय खाल्लं नाही? काहीतरी ऑर्डर करूया ना. थांब ना. तुम्ही असं वेड्यासारखं वागलात तर मी निघून जाईन ना. नाही जेनी शांत हो. तुम्हाला मी आता अशा जागी नेतोय ना जिथे तुमचा लाडका सौमित्र आणि जगातली एक नंबरची बदमाश मुलगी एकत्र मिळून काय प्लॅनिंग करतायत हे दाखवायचंय. त्यामुळे आपण आधी राधिकाला घेऊ आणि मग तिथे जाऊया. हा. आणि एकदा का तिथे गेल्यानंतर हे जे काही प्रेमी युगुले आहेत
ते उद्या पहाटेच्या फ्लाईटनं US ला जायचं प्लॅन करत असताना त्यांना रंगे हात पकडून मला तुमच्या सगळ्यांच्या समोर जमिनीवर आणायचंय. चला तिकडे गेल्यावर गोष्टी क्लिअर होतीलच. आधी राधिकाकडे जाऊन मग तिकडे. चला. या सो दिस इज द प्लेस. उद्या एअरपोर्टला फ्लाईट पकडेपर्यंत तुम्ही इथेच थांबणार आहात आणि यापुढे सगळं काही तुम्ही ठरवल्याप्रमाणेच घडणार आहे. थँक्यू माया. नाही तू एवढं आम्हाला सगळं दोघांनाही समजून घेतलंस आणि खरंच तुझी खूप मदत झाली. बस का सामी, आता आपल्या फ्रेंडशिप मध्ये तू या सगळ्या फॉर्मॅलिटीज आणणार आहेस का? नाही तसं नाही ग. नाही जरा बोलू दे ना. तसं नाही. बघ कसं आहे की आता एवढी आपलं मैत्रीचं नातं आहे, त्या मैत्रीच्या नात्यातून मला एक तुला रिक्वेस्ट करायची आहे. प्लीज. येस प्लीज बोल ना. हे बघ आम्ही पळून चाललोय, त्यातून मी शनाया बरोबर पळून चाललोय. तर ह्याचं राधिकाला खूप वाईट वाटणार आहे आणि राधिका खरंच कोलमडून पडेल. म्हणजे माझी एक रिक्वेस्ट आहे तुला की ह्या पुढे प्लीज राधिका मसाले बर्बाद करणं किंवा राधिकाला बर्बाद करणं हे थांबवाल का? म्हणजे गुरु आणि तू तुझं आयुष्य जगा, तिला तिचं आयुष्य शांतपणे जगू द्या प्लीज. ओके मी बोलेन गुरुशी याबद्दल. काय चाललंय तुमचं? सतत काय तुम्ही राधिकाचा विचार करता? अजूनही विचार करत असाल तर सांगा मला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. नाही जायचं US ला, पण ड्रॉप करूया प्लॅन. मी तुमच्या घरीचा, मी माझ्या घरी जाते. नाही असं नाहीये अगं, तू समजून घे ना जरा प्लीज. बघ गुरुनाथ सारख्या व्यक्तीला आपण फसवून जर गेलो तर म्हणजे मला असं म्हणायचंय, कुठल्याही वाईट व्यक्तीला जर आपण फसवून गेलो तर ठीक आहे ना, पण राधिका सारखी चांगली व्यक्ती आहे, तिला आपण फसवून जातो तर त्याचं गिल्ट येणार ना मला. अच्छा गिल्ट वाटतंय तुम्हाला? मग ठीक आहे, पण प्रेम माझ्यावरच आहे ना तुमचं? शनाया माझं फक्त तुझ्यावरच प्रेम. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. ती का खोकते? अच्छा ही आहे अजून. हो काय ना मला ना अशी शनाया समोर असली ना की भानच उरत नाही मला कसलं कुठे होत आपण, कोण आहे बरोबर. नो इश्यूज. म्हणजे ऑफकोर्स मी समजू शकते तुझ्या भावना आणि इनफॅक्ट मी समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार नाही का तुम्हा दोघांना. त्यामुळे तुम्ही अजिबात ऑकवर्ड फील करून घेऊ नका आणि तुम्ही एन्जॉय करा. मी जाते. ओके, तुम्हाला नाही डिस्टर्ब करत मी. या वन मोर थिंग, जाण्याआधी गुरु येणार आहे तुम्हा दोघांना भेटायला. ओके या. कशाला? माझं तोंड बघायचं नव्हतं ना त्याला? नाही म्हणजे ऑफकोर्स काहीतरी काम असेल, त्याला बोलायचं असेल म्हणून येणार असेल. मलाही फारशी आयडिया नाहीये, त्यामुळे तेव्हा आपण त्याला भेटूया. ओके, आणि आता मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. एन्जॉय. सिरियसली मी काहीतरी बोलतोय ना, मस्करी कसली? हॅलो. हा राधिका मॅडम, काय तयार आहात ना? आता काय, कशा करता फोन केलाय? कशा करता फोन केलाय? काय विसरलात का मॅडम? नाही, तुम्हाला मी म्हंटल होतं ना मी सिद्ध करून दाखवेन. एका हॉटेलचा ऍड्रेस पाठवतोय, तिथे पोहोचा म्हणजे दाखवतो. बोला आता अजून काय सांगायचंय तुम्हाला? जे सांगायचंय ते तिथे दिसेलच. आणि नाही माझ्यावर विश्वास नसेल तर तुझ्याच माणसांकडून तुला कळेलच ना. म्हणजे अप्रुव्हल हवा असेल तर तेही आहेत. आनंद आणि जेनी माझ्या सोबतच आहेत. काय? त्यामुळे दिलेल्या ऍड्रेसवर पोहोच, दाखवतो तुला सरप्राईज. आनंदजी तुमच्या बरोबर आहेत? एवढंच नाही, बाकी सरप्राइजेस हॉटेलला तुझी वाट बघतायत राधिका. हा लवकर पोहोच, ऍड्रेस पाठवतो तो. आणि मी सांगितलेलं लक्षात आहे ना? जर सौमित्र तिथे आड. हो लक्षात आहे माझ्या. ऍड्रेस पाठवा, पोचते. पोहोच लवकर. एवढं काय चाललंय तुझं? ही काय बॉडी लँग्वेज आहे? कुणालबद्दल केवढं बोलतेस तू? एवढ्या कमी वेळात एवढं बोललंय त्याच्याबद्दल? तेच तर ना, एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, इतक्या पटपट होत आहेत, विश्वास बसत नाहीये यार.
पण बोके ऐक, जरा एक सिरियस नोटवर जरा एक विचारायचं होतं तुला. बोल ना. कुणाल असं म्हणालाय की नेक्स्ट वीक मध्येच लग्न करून जायचं युएसला. हा? हो, नेक्स्ट वीक मध्येच. तर तेच मला जरा कळत नाहीये की काय करावं एक्झॅक्टली. म्हणजे त्यांनी डिसिजन माझ्यावर सोपवलंय ते. तो जरा भीती वाटते. तर तू सांगतोस का? सांगतोस का जरा? पण हे सांगताना तू लाजतेस का? गाल बघ शनाया, तू हे लाजच सांगतेस म्हणजे तुझा निर्णय ऑलरेडी झालाय. तुला माझ्याकडून पण होकारच ऐकायचंय. उगाच त्याला विचारते. नाही तसं नाही म्हणजे झालंय असं की अचानक असं लग्न करून एका नवीन कंट्रीमध्ये जायचं म्हणजे सगळं कम्प्लिटली नवीन असणार माझ्यासाठी. नवीन लोक, नवीन जागा, सगळ्या मलाच सगळं ऍडजस्ट करावं लागणार आहे. म्हणून थोडी भीती वाटते इतकंच. तुला एक सांगू का शनाया, गेल्या काही दिवसांपासून मी तुला जेवढं ओळखतो ना त्यावरून मला असं वाटतं की तू अशी मुलगी आहेस ना शनाया, जिने एखादी गोष्ट एकदा मनातून पक्की ठरवली ना की ती ते मिळवूनच राहते. म्हणजे तुझ्यातली जिद्द, तुझ्यातली पॅशन, तुझी एनर्जी कुठलीही गोष्ट तुला मिळवून देऊ शकते. हे बघ, तुला जर मनापासून असं वाटत असेल ना की कुणाल बरोबर अख्खं आयुष्य काढायला तू तयार आहेस, मग बाकी कसलाही विचार करू नकोस. अगं तू अशी मुलगी आहेस की कुठेही जाऊन ऍडजस्ट होऊ शकतेस. त्याला एवढा विचार करतेस, करून टाक बिंदास. ऍक्च्युली बरोबर आहे. माहितीये, कुणाला आजूबाजूला असला ना असं काही येत पण नाही डोक्यात. असं सगळं छान आहे असंच वाटतं. हो का? हो का? पण तुला खरंच वाटतं ना असं? 101%. आता जरा कॉन्फिडन्स आलाय, बरं वाटतंय. म्हणजे डिसिजन काय फायनली? काय आता सांगते कुणाला की नेक्स्ट वीक. तू नेक्स्ट वीक लग्न करणार शनाया? ना तू नेक्स्ट वीक लग्न करणार? हो ना. अरे बाप रे, पुढच्या आठवड्यात तुझं लग्न होणार शनाया. ये अगं ये ग, ये माया. गबगा माया, ये ग ये. आय होप आय डिड नॉट डिस्टर्ब यू गायज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट फक्त एवढंच सांगायचं होतं की गुरु इथे 10 मिनिटातच पोहोचतोय. दॅट्स इट. बाकी यू कॅरी ऑन. अगं कॅरी ऑन सारखं काय नाहीये, उगाच काहीतरी फालतू पडा. कॅरी ऑन. इट्स ओके सॅमी, एन्जॉय मी जाते. 10 मिनिटात पोहोचतोय गुरु. काय येडेपणा करतेस? चल लवकर. भाई तू रेडी आहेस ना? नाही 10 मिनिटात गुरु पोहोचतोय. हा चल बाय. भाई रेडी राहा धमाका करायला. चल. गुरु बरं झालं वेळेवर आला. ते आलेत ना? हो आलेत आणि तिकडे रूम मध्ये मी जस्ट कन्फर्म केलं. वा, व्हेरी गुड. ऐक ना, आता आपल्याला वेळ घालवून नाही चालणार. आपल्याला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल लगेच. नाही ऐक माया, मी तुला तेच सांगणार होतो की आपण जो काही प्लॅन ठरवलाय ना त्याच्या आधी म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मी अजून एक प्लॅन ठरवलाय जो आपल्याच फायद्याचा आहे. 1 मिनिट, मला न विचारता प्लॅन ठरवला असतो. सांगतो माया. काय प्लॅन आहे? सांगतो, 2 मिनिटं थांबशील? राधिका, राधिका आणि हे सगळे काय करताय तिकडे? माया ट्रस्ट मी जे काही करतोय ते आपल्या फायद्याचंच आहे. प्लीज काळजी करू नकोस. तयार आहेस का? तयार आहे मी. याच रूम मध्ये दोघंही आहे. नाही, आतापर्यंत विश्वास ठेवत नव्हतीस ना तू. मग स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि खात्री करून घे. आणि हा, जेव्हा या दोघांना रंगी हात पकडशील ना तेव्हा एक गोष्ट माझ्यासाठी नक्की कर. त्या सौमित्राला एक अशी कानाखाली मार ना की त्यांना आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा, त्या शनायाच्या पण अशी वाजव ना की तिलाही चांगला धडा मिळाला पाहिजे. नाही, सगळ्यांना न्याय एक समान असला पाहिजे ना. माझ्या वेळेस आठवत असेलच, माझी तर फार धिंड काढली होती अपमान करून. यांच्या बाबतीत तेच झालं पाहिजे. नव्हता ना विश्वास तुझा? मग जा. तयार आहेस ना? हो तयार आहे. गुरु ऐक ना, म्हणजे अजूनही वेळ गेली नाही. प्लीज माया, तू माझं ऐक, सगळं नीट होईल. हे बघ, मी सगळं प्लॅन करून आलोय. हे सगळं आपल्या फायद्याचं आहे. ओके? रेडी आहेस राधिका? हो जा. ठीक आहे. स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि खात्री करून घे. वहिनी, आम्ही दोघं पण येऊ का सोबत? तुम्हाला आत यायचंय? येस मॅम.
म्हणजे आतमध्ये जर त्यांनी काही केलं म्हणजे असं रिॲक्ट केलं वेगळं तर कोणीतरी पाहिजे ना सपोर्ट करायला. हो चला. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. हे म्हणाले ना तू एकटीने आज जा, एकटीने जाते, काही प्रॉब्लेम नाही. आलेच. ठीक आहे गुरु, मी तुझ्या सपोर्टसाठी आहे. काय काय झालं? तुम्ही काय सगळे काय आले अचानक इकडे? वहिनी काय झालं? नाही तुम्ही असं अचानक फोन न करता आलात, काही प्रॉब्लेम झालाय का? बोला बोला ना आता. श्रेयस तू इथे कधी आलास आणि काय करतोयस इकडे? रूम मध्ये कसा आलास तू? सौमित्र कुठे? सौमित्र असणार होता ना इथे. शनाया, सौमित्र कुठे? श्रेयस तू कधी आला सांगणार आहेस का? मी केव्हा चालू इकडे? काय? राधिका वहिनीच मला इकडे यायला सांगितलं. काय? पण इथे तर शनाया सोबत सामी होता ना? हो आम्हाला पण तसंच सांगितलं गेलंय. सौमित्र आणि शनाया. शनाया सोबत इथे सामीच होता. ते दोघे इथेच होते. अगदी तुम्ही येईपर्यंत होते तर मी बघितलं होतं दोघांना. एक मिनिट माया, कुणी काही बोलू, आपल्याला माहिती आहे ना. बघ शनाया, आम्हाला माहिती आहे सौमित्र आणि तू इथे येणार होता. तुमचाच प्लॅन होता ना बॅगा घेऊन इथून पळून जायचा. नाही मग तो नक्कीच बॅग घेऊन इथे आलेलाच असणार. कुठेतरी लपून बसलाय. खरं सांग, हा लपून बसलाय ना तो? नाही, आपल्याला आत्ता शोधून काढतो आणि तुमच्या समोर आणून उभा करतो. सौमित्र 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 सर, सोड, मध्ये पडू नकोस. सौमित्र हो क्या सरकडे तू. सापडलं? नाही कसा सापडेल? ए श्रेयस, आणि श्रेयस आता जे काही आम्ही म्हणतोय ते सगळं तूच सांगत होतास ना मला? हा, तुला मी सांगितलं होतं पण नंतर माझ्या लक्षात आलं की तुला जे काही सांगितलंय तो माझा गैरसमज होता. करेक्ट आहे. काय करेक्ट काय? एवढंच म्हणते, याचा जसा गैरसमज झाला तसा तुझाही काहीतरी गैरसमज झालाय. हा ए शनाया, फालतूपणा बंद करा. हा, ही फालतू बडबड माझ्या सोबत करायची नाही, नाहीतर मी नाहीतर काय करशील? नाहीतर ओपाड फोडेन तुझं मी. असा विचारही करू नका. ते मगाशी कुणाचं तरी थोबाड मी फोडेन असं तुम्ही म्हणत होतात, पण आता तुमचं थोबाड फोडलं जाईल. आणि मी असं थोबाड फोडेन की त्याचा आवाज आयुष्यात विसरायचा म्हटला ना तरी तुम्ही विसरू शकत नाही.
ए राधिका, तू मध्ये पडू नकोस हा. मी तुझ्याशी नाही बोलत, मी शनायाशी बोलतोय. शनाया, तू मला उत्तर दे. काल तुम्ही भेटला होता की नाही? आणि तू बाकी सगळ्यांना फसवू शकतेस, मला नाही फसवू शकत. काल तुम्ही भेटला होता आणि तुमचं प्लॅनिंग होतं की नाही पळून जायचं?